नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, माझी लाडकी बहीण योजना या योजनामध्ये ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, जे महिला पात्र उमेदवार आहेत, त्यांना आता बघा एक अट ठेवलेली आहे. ज्या महिलांचे अकाउंट हे बँकेला आधार लिंक असेल त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. तर आता भरपूर महिलांचे हे बँक खात्याला आधार लिंक नाही आहे किंवा जे अकाउंट दिलेलं आहे त्याला आधार लिंक केलेलं नाही आहे. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत. तर आता बघा, भरपूर महिला हे बँकेत जाऊन आपला बँकेला आधार लिंक करतात आहे. तर आपण हे घरी बसून सुद्धा करू शकतोय. तर असं बघा, अशा प्रकारे ॲक्टिव्ह जर स्टेटस आलं तर तुमचं हे बँकेला आधार लिंक आहे, तिथं बँकसुद्धा येणार आहे. आणि ॲक्टिव्ह असेल तरच महिलांच्या खात्यात जे महिलांच्या खात्यात ॲक्टिव्ह असेल त्याच महिलांच्या खात्यात हे पैसे इथं येणार आहेत. अशा प्रकारे येणार आहेत. तर बघा, आता आपण घरी बसून कसं करू शकतो? NPCI या वेबसाईटवरती जाऊन आपण इथं बँकेला आधार लिंक करू शकतो. आता NPCI गुगलवरती जाऊन तुम्हाला NPCI हे टाईप करायचं आहे. NPCI टाईप केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे NPCI हे वेबसाईटचं. तर आता NPCI या वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथं तुम्हाला बघा अशा प्रकारे एक पेज ओपन होणार आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला कंझ्युमर दाखवलेलं आहे. तिथं कंझ्युमरच्या समोर एक प्लसचं बटन आहे. आता कंझ्युमरच्या समोरच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा अशा प्रकारे एक पेज ओपन होणार आहे. आणि खाली बघा, सगळ्यात खाली तुम्हाला तिथं अपडेट आधार सीडिंग असं दिलेलं आहे. सर्वात खाली तिथं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे. म्हणजे हा तुमचा फॉर्म. आणि इथं सुद्धा टायमिंग दिलेला आहे. या टायमिंगमध्येच तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. पहिला आधार नंबर टाकायचा, नंतर सीडिंग करायचं आहे आपल्याला. तर सीडिंगवरती क्लिक करायचं आहे. नंतर कुठल्या बँकेला सीडिंग करायचं आहे ती बँक तिथं सिलेक्ट करायची आहे. आणि नंतर त्याच्या पुढे फ्रेश सीडिंग. आता तुम्ही फ्रेश सीडिंग म्हणजे बँकेला आधार फर्स्ट टाईम करताय म्हणून तुम्ही फ्रेश सीडिंगमध्ये जायचं. त्यानंतर बघा इथं तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्यानंतर पहिले तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर खालीसुद्धा कन्फर्म अकाउंट नंबरसुद्धा इथं टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्यानंतर बघा खाली सिलेक्ट करायचं आहे टर्म अँड कंडिशन. इथं टर्म अँड कंडिशन विचारले. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. तर इथं बघा, इथं टर्म अँड कंडिशन झाल्यानंतर इथं खाली कॅप्चा टाकायचा आहे. इथं जो ॲज इट इज केसा कॅप्चा टाकून तिथं काय करायचं आहे, प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं. इथं बघा टर्म अँड कंडिशन सर्व कंडिशन वाचून घ्यायचे आहे. आणि नंतर ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तिथं बघा तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे. इथं बघा ॲग्री अँड कंटिन्यू केल्यानंतर इथं तुम्हाला एक तुमच्या जो मोबाईलला आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्याच्यावर एक OTP येणार आहे. OTP आल्यानंतर तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर बघा OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे. जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक आहे त्याच्यावरच तो OTP तुम्हाला तिथं जाणार आहे. आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आता हे सबमिट केल्यानंतर तुमच्या बँक सीडिंगला आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसीड ही 4 ते 5 किंवा 2-3 दिवसात ही सबमिट होणार आहे. म्हणजे तुम्हाला आता बँकेत जाण्याची बिलकुल गरज नाही. तुम्ही घरी बसून सुद्धा मोबाईलवरती हे काम करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला बँकेला आधार कार्ड लिंक करायचं आहे, बँक सीडिंग करायचं आहे. तेव्हाच तिथं तुमचं जे स्टेटस आहे ते काय दिसणार आहे, ॲक्टिव्ह दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसून आता बँक अकाउंटला आधार लिंक करू शकता. NPCI या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करू शकता.